माझं नाव गौरी संतोष भालतडक. मी शेगाव बुलढाणा डिस्ट्रिक्टमधली आहे. आणखी माझा नीट 2022 स्कोअर 599 आहे. मी कोचिंगसाठी अकोल्याला ललित ट्युटोरियल्सकडे होती. मी फ्रेशरच होती. IGGMC नागपूर इथे फर्स्ट राऊंडला अलॉट झालं आहे मला कॉलेज. आणखी सेकंड राऊंडचं सध्या मी वेट करते आहे. फिजिक्ससाठी कालपांडे सर होते, तर मला फिजिक्सचा काहीच प्रॉब्लेम नाही आला. मला फिजिक्स इझी जात होतं. केमिस्ट्री पण म्हणजे केमिस्ट्रीमध्ये मला थोडं डिफिकल्टी होती, पण नितीन पांडे सर आणखी देशपांडे सरांमुळे इझी गेलं. आणखी बायोलॉजीसाठी नंद सर होते, आणखी लोकेश सर होते, तर त्यांच्यामुळेही बायोलॉजी इझी गेलं आहे. तर ओव्हरऑल मला एवढी डिफिकल्टी नाही आली आहे. इझिली माझा अभ्यास पण होत होता, आणखी सर्व कन्सेप्ट्स क्लिअर पण होत होते. माझे हे सर्व जे यश मला भेटलं आहे ते फक्त कालपांडे सरांमुळे भेटलं आहे, आणखी ललित ट्युटोरियल्समुळे भेटलं आहे. थँक्यू. मी तर म्हणजे आम्ही स्टार्टिंगला सकाळी 4ला उठवून अभ्यास वगैरे करायचो. आधी बायोलॉजीच करत होतो, नंतर मग दुपारी केमिस्ट्री आणि फिजिक्स. मग रात्री आम्ही लेटपर्यंत अभ्यास करत होती. म्हणजे मी 3-4पर्यंत अभ्यास करत होती, आणखी सकाळी 10-11ला उठत होती. तर एक्झामच्या वेळी झोप नाही येत होती, त्याची सवय झाली होती. कॅम्पसचं ओव्हरऑल जे वातावरण होतं ते अभ्यासच होतं. लायब्ररीमध्ये पण आम्हाला म्हणजे खूप हेल्प होत होती. लायब्ररीमध्ये टाईमपास कोणी करायला येत नव्हतं, फक्त अभ्यासच होत होता. आणखी तिथं जाऊन असं वाटत होतं की फक्त अभ्यासच करायचा आहे, वेगळं काही करायचंच नाही आहे. तर म्हणजे मी दिवसभर जाऊन लायब्ररीमध्ये अभ्यासच करत होते. तर सरांनी जी आधी डेमो टेस्ट घेतली होती, तर ती डेमो टेस्ट आम्ही दिली. तर त्या डेमो टेस्टच्या वेळी थोडं नर्वसनेस वाटत होतं की आपलं म्हणजे सेंटरवर जात आहे, कशी चेकिंग होईल, काय होईल. बट एकदा ती सवय होऊन गेली होती. तर जेव्हा मेन एक्झाम होती तेव्हा मी जेव्हा सेंटरवर गेली तर मला काहीच वाटलं नाही. असं वाटतं नॉर्मल टेस्ट सिरीजसारखी मी टेस्ट द्यायला आली आहे. आणखी मग भीती काहीच नाही वाटली. मम्मी पप्पांनी नेहमी मला सपोर्ट केलं. म्हणजे मी कॉल पण करायची कधी तर ते आधी विचारत होते अभ्यास करायचा का, किंवा काही लायब्ररीमध्ये जायचं तरच कॉल कर, नाही तर नको करू. आणखी मग मी जे मागितलं, जी बुक मागितली ते मला आणून दिलं. मी पण 11th डिस्ट्रॅक्ट झाली होती. बट जेव्हा मग आमचे ऑफलाईन क्लासेस सुरू झाले तर क्लासेसची सवय झाली. तर मग क्लासेसवर तिथं बाकीचे सर्व स्टुडंट्सला पाहून आपल्याला पण असं वाटतं की आपण पण अभ्यास करायचा, नाही तर हे यांचं सिलेक्शन होऊन जाईल आणि माझं राहून जाईल. तर हे बाकीचे अभ्यास करता हे पाहूनच मोटिवेट होऊन जायचं, आणखी पुढे अभ्यास करत राहायचं. मी संतोष गोपाळराव भालतडक. मी शिक्षक आहे, सोबतच मी SBI लाईफ इन्शुरन्सचं काम करतो. हिला जे यश प्राप्त झालेलं आहे त्याचं सर्व श्रेय ललित ट्युटोरियल्सलाच आहे. त्यातल्या त्यात कालपांडे सरांनी तिला जी स्कॉलरशिप दिली होती फीजमध्ये, त्याच्यामुळेच आम्ही करू शकलो. नाही तर आम्ही साधारण माणसं ते काही तिची जी फी आहे आणि राहण्याचा खर्च अफोर्ड करू शकलो नसतो. पण सरांनी हिला स्कॉलरशिप दिली, त्याच्यामुळे ती राहू शकली आणि चांगला स्कोअर तिने स्कोअर केला. म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा म्हणजे आम्हाला तर ट्युटोरियलबद्दल सुरुवातीला काही माहिती नव्हती. आम्ही अकोल्याला आलो, असं लोकॅलिटी माहीत पडली व इथलं टॉपमोस्ट जे आहे ते ललित ट्युटोरियल्स आहे नीटसाठी. म्हणून आम्ही ललित ट्युटोरियलची टेस्ट दिली आणि सरांना त्याच दिवशी सरांनी मीटिंग घेतली जेव्हा टेस्ट सुरू होती. आणि सरांचं जे गायडन्स आम्हाला त्या दिवशी मीटिंगमध्ये मिळालं, त्या पहिल्याच मीटिंगमध्ये आम्ही प्रभावित झालो की आता इथंच घ्यायची. आणि सोबत आमची इकॉनॉमिक कंडिशन थोडीशी कमी होती. तिने ते नीटमध्ये म्हणजे त्यांच्या एंट्रन्स टेस्टमध्ये जे मार्क्स मिळवले त्याच्यावर तिला स्कॉलरशिप सरांनी दिली. त्याच्यामुळेच आम्ही तिला करू शकतो. गौरी माझी मुलगी, आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या तिने पूर्ण केल्या आणि जेवढी मेहनत घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली तिने. पूर्ण मेहनत दिली तिच्याला. आम्ही जे प्रयत्न केले त्याला. आमच्या दोन्ही फॅमिलीमधली म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही फॅमिलीमधली ही पहिली डॉक्टर आहे.